संदीप लगड आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे। तर दिवाळीचा जो दुसरा पार्ट आहे अपलोड करायचा राहून गेला आहे, शूट करून ठेवलेला होता आणि तो पाठीमागे आकाशकंदील आहे त्याला इग्नोर करा, कारण की तो जुना आहे आणि नवीन आता सहजयोगाचा मिळालेला आहे। त्यामुळे सहजयोगाचा आकाशकंदील हा दारासमोर लावलेला आहे। ज्या साड्या आहेत त्या भरलेल्या भरगच्च साड्या फक्त आपण फंक्शन किंवा काही लग्न कार्यक्रम असेल तर आपण त्यामध्येच घालतो। डेली यूजसाठी आपण ह्या साड्या घालू शकत नाही, कारण त्या खूप भरलेल्या असतात आणि टोचतात किंवा घरातील कामे इतक्या भरगच्च साडीमध्ये शक्यच नाही करणं। 5 मिनिटासाठी का होईना मला तयारी ही करावी लागते। बरं काही मी तुम्हाला ती दाखवते आणि पण मग आपण त्या बाहेर जाण्यासाठीच घालू शकतो, घरी नाही तर। आणि ह्या साड्यांचा काय प्रॉब्लेम असतो की मोतीच्या किंवा ज्या डिझाईनच्या बांगड्या आहेत, बांगड्या घातल्या की त्या साड्यांमध्ये अडकतात आणि साड्यांची नुकसान होते। काचाच्या सिंपल बांगड्या छानही दिसतात, अर्धा डझन 1 डझन जर घातल्या तर सहजयोगामध्ये पूजेला तर काचाच्या बांगड्याच लागतात। ते प्रोटोकॉल्स आहेत, घालाव्याच लागतात, कारण की काच ही शरीराला थंड असते। भाऊबीजेला प्रत्येक मुलगी माहेरी जाते, तर ती कशी साजरी केली ते मी दाखवणार आहे। सासरवरून माहेरी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी आम्ही आईन त्यांच्या घराजवळ एक हनुमानाचं मंदिर आहे, तर हनुमानाच्या मंदिरात भाऊबीजेच्या दिवशी पाया पडायला जातात किंवा ओवाळायला जातात असं म्हणतात। त्यामुळे आम्ही देखील हनुमानाच्या मंदिरात पाया पडायला गेलो होतो। पुरुष असतात ते हनुमानाच्या मंदिरात जाऊन नारळ चढवतात, पाया पडतात। तर अशा पद्धतीने आम्ही तेथे दर्शन करून आलो आणि माझ्या भावाने मंदिरात दर्शन घेतले आणि जलाभिषेक केल्यानंतर हार वगैरे पुष्प अर्पण, अगरबत्ती धूपदीप दाखवला। लहान मुलांची चालली होती मस्ती आणि शर्वयूला मी सांगितलं होतं की तू व्हिडिओ शूटिंग काढ, कारण काय होतं आपण काहीतरी काम करत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आणि मग तो व्हिडिओ शूटिंग राहून जातं, तर कोणाला तरी सांगावं लागतं, नाहीतर अशा कितीतरी गोष्टी मिस होऊन जातात व्हिडिओ शूटिंग न काढल्यामुळं। तर मी त्याला आवर्जून सांगत होती की दिवाळीचा हा जो व्लॉग आहे तो आपण छानपैकी मस्त दाखवू, कुठे कुठे फिरलो, काय काय मज्जा केली। तर त्यांनी जेवढं शक्य होतं तेवढं घेतलं। तर हनुमानाच्या मंदिरात व्यवस्थितरित्या पूजा, सर्वात प्रथम त्याने जलाभिषेक केला। शेंदूरमध्ये थोडं तेल टाकून एकत्र कालवून घेतलं आणि संपूर्ण मूर्तीला शेंदूर लावून घेतलात आणि त्यानंतर व्यवस्थित शेंदूर लावून झाल्यानंतर दिवा पेटवला, अगरबत्ती आणि जे रुईचं झाड आहेत, रुईची पानं आहेत, त्याचा हार आम्ही घरीच केला होता। तर तो हार देखील अर्पण केला आणि त्यानंतर नारळ ठेवलं आणि दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो। तर असं म्हणतात की हनुमानाच्या मंदिरात बायकांनी जायचं नसतं, परंतु ज्या UP बिहारच्या महिला बायका आहेत त्या हनुमानाला भाऊ मानतात आणि ते आवर्जून हनुमानाच्या मंदिरात हनुमानाला ओवाळायला जातात। भाऊबीजेला देखील भाईदूज जे असतं तेव्हा त्या नक्कीच जातात। तर असो वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी प्रथा आहेत। तर माझे वडील सुट्टी असली तरी देखील पहाटे 5 वाजता उठतात आणि दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी हनुमान मंदिरात नक्कीच जातात दर्शन घेण्यासाठी। ते देखील अशाच पद्धतीने पूजा करतात आणि देवाजवळ एवढीच प्रार्थना करते मी, माझ्या वडिलांना, माझ्या भावांना सुखी ठेव। असं म्हणतात की हनुमान आपल्यावरची जे काही संकट आहेत ते दूर करतात।
म्हणून तर त्यांना संकटमोचन असं म्हणतात. तर माहेरी म्हटलं की नुसता आराम असतो, काम हे नसतं. तर मी व्हिडिओ शूटिंग करत होते आणि माझी वहिनी लहानी भाऊजाई स्वयंपाक करत होती. मी तिला विचारत होते, कसा मसाला तयार करते तू, अगोदर भाजून घेते का? प्रत्येकजण वेगवेगळ्या कामात असतं. शर्वयू मामाच्या गावाला म्हटला की खेळतो, व्हिडिओ शूटिंग काढायला कोणी नसतं. मम्मी काहीतरी काम करत असते, वहिनी काहीतरी काम करत असते आणि कोण काय, लहान मुलं खेळत असतात भावाची. त्याच्यामुळं जेवढं मिळालं तेवढं मी व्हिडिओ शूटिंग केलं आणि ब्लॉगमध्ये दाखवते आहे. तर सर्वात प्रथम वडिलांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर भावाला ओवाळलं आणि त्यानंतर शर्वयूला, भावाच्या मुलांना सगळ्यांना ओवाळून घेतलं. तर हे जे सणवार आहेत यामुळे आपण एकत्र येतो, आपला आनंद द्विगुणित होतो, एकमेकांविषयी प्रेम वाढतं. तर कोशिंबीर तयार होत होती आणि कोशिंबीरमध्ये कांदा, टोमॅटो, डाळिंब, कोथिंबीर, दही, साखर आणि थोडंसं काळं मीठ इत्यादी साहित्य तयार करण्यासाठी लागतं. तर आत्याबाई म्हटलं की भावाच्या मुलांना सांभाळणं, त्यांचा मेकअप करणं, त्यांना फिरवणं आणि खेळवणं हे काम मी नेहमी करत असते. तर तुमच्या वाट्याला काय काम येतं हे नक्की मला कमेंट करून सांगा. पण लहान मुलं खूप अबोध असतात. आपण जे सांगू ते नक्कीच ऐकतात ते. तर पप्पांना कामावर जायचं होतं, घाई होती म्हणून त्यांना अगोदर ओवाळून घेतला आणि नंतर भावाला आणि शर्वयू आणि भावाचे जे मुलं होते त्यांना ओवाळून घेतलं. परंतु दिवाळीची अगोदरच्या काळात जी मज्जा होती ती आत्ता राहिली नाही. कारण खूप मज्जा मस्ती असायची आणि ते बालपण अबोध होतं आणि मामाच्या गावाला जायचं, नवीन कपडे घ्यायचे, फटाके वाजवायचे, तो आनंद काही वेगळाच होता. तर हा जो छोटू आहेत ना, तो शांत बसत नाही. तो ओवाळायला देखील बसला नाही आणि त्याचं ओवाळणं राहूनच गेलं, कारण की मस्तीखोर आहेत, एका ठिकाणी शांत बसणार नाही. खरं जर मानलं तर रोजच दिवाळी आहेत. आपल्या मनात आनंद आणि समाधान असला तर आपल्याला दिवस देखील आनंदी जातो आणि आपण जर दुःखी असेल तर आपल्याला दिवाळीसुद्धा नाराज होऊन आपण वेळ वाया घालवतो. पण आज जगात कोणीही माणूस नसेल की ज्याला दिवाळी आवडत नाही. एक एक महिना ते वातावरण आणि तो आनंद चेहऱ्यावरचा खूप विस्मरणीय असतो. तर आपण नेहमी असं विचार करतो किंवा म्हणतो माझी चांगली वेळ येईल. आपण चांगल्या वेळेची वाट पाहत असतो, पण चांगली वेळ ही नेहमीच असते. जी ही चालली तीच चांगली वेळ असते आणि ते पुढे जाऊन आपण आठवत असतो. आता जुन्या दिवाळी, लहानपणीच्या ज्या दिवाळी झालेल्या आहेत त्या कशा का होईना, पण आपण त्यांना आठवतो आणि त्या स्वप्नात रंगून जातो. तर मला बाजरीची भाकर ही खूप आवडते आणि माहेरी गेली की मेथीची भाजी, कांद्याची भाजी, बाजरीची भाकर कोणत्याही भाजीसोबत छान लागते. तर मी म्हटले यूट्यूबचा ब्लॉगही होईल, भाकर कशा पद्धतीने करायची ते दाखवणं होईल आणि खाऊन पण होईल. तर मी व्हिडिओ शूटिंग वहिनीला करायला लावलं आणि मी भाकर थापत होते. तर माझ्या इकडं मिस्टरांना बाजरीची भाकर आवडत नाही. आम्ही नेहमी गव्हाची चपाती करतो. तर बाजरीची भाकर ही खूप गॅप पडल्यामुळं पटकन येत नाही. ज्यांना नेहमी सवय असते ना त्यांना चांगली येते. तरी मी करण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने जर पीठ बारीक दळून दिलेलं असेल तर चिकट होतं आणि भाकर ही पटकन व्यवस्थित पीठ मळलं जात नाही आणि भाकर देखील चांगली येत नाही. तर बाजरीची भाकर किंवा तांदळाची भाकर यांना जर कोमट पाणी करून पीठ मळण्यासाठी वापरलं तर भाकर ही खूप छान येते, मऊ येते मस्त. आणि करण्याच्या पद्धतीवर देखील आहेत. जाड भाकर केली तर आत कच्ची राहते भाजताना आणि पातळ केली तर कडक होते. तर माझ्या मम्मीच्या भाकरी देखील खूप मोठ्या मोठ्या आणि छान असतात. पुढे मम्मीने देखील बाजरीची भाकर करून दाखवलेले आहेत, तर तुम्ही देखील बघा. तर पीठ अगोदर छान मळून घेतलं, नंतर
भाकर व्यवस्थित तव्यावर एका बाजूनी भाजून घ्यायची आणि नंतर गॅसवर भाजायची. काय होतं, सवय नसली की भाकर भाजताना चटके बसतात आणि ती भाजताना आपण जास्त वेळेस आपटली गेली की ती फुटते आणि त्याच्यातून हवा बाहेर निघते आणि ती टम्म फुगत नाही. तर छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत की गरम पाणी करणं आणि पीठ व्यवस्थित जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, किंवा भाजताना जर जाळी असेल तर त्यावर देखील भाकर छान भाजली जाते. नाही तर अशा पद्धतीने भाजली की मध्ये भाजली जाते आणि कडेला कच्ची राहून जाते. तर माझी मम्मी मला म्हणत होती ती भाकर कडेला कच्ची राहिली आहे, तर तिने लगेच मला म्हणे थांब मी करून दाखवते. तर तिने मला करून दाखवली. तर मला एक आठवलं, लक्षात आलं की मी शाळेत होते 5वी-6वीला, तेव्हाच माझ्या मैत्रिणींना भाकरी यायच्या, पण मला येत नव्हती कारण मी माझ्या घरात लहान होती आणि मम्मीने आमच्यापर्यंत कधीच काम येऊ दिलं नाही. त्यामुळे मला असं काही विशेष वाटत नाही की कमी वयात लवकर स्वयंपाक आला तर माणूस खूप हुशार असतं. ह्या गोष्टी आपोआप येतात आणि लग्न झाल्यावर आयुष्यभर ह्याच गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे जे बालपण आहेत ना, ते आपण आनंदात जगून घ्यायचं, असे विचार माझ्या पप्पांचे होते. माझ्या वडिलांनी आम्हाला कधीच काम सांगितलं नाही किंवा तुला हे काम आलंच पाहिजे आणि अशा कोणत्याच प्रकारचा आम्हाला त्रास झालेला नाही आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य होतं. असं म्हणतात की पहिले आईची सून आणि नंतर सासूची प्रत्येक मुलगी ही असते. कारण आई शिकवते तेव्हा त्या मुलीला आलं तर सासरे टोमणे बसत नाही. नाहीतर काही सासा, तुझ्या आईने काय शिकवलंय, तुला हेच येतं का, असं टोमणे मारतात. काही मुलींना अजून देखील त्रास आहे. तर माझ्या लक्षात आलं म्हणून शेअर करते. पण माझी देवाजवळ एवढीच प्रार्थना आहे की प्रत्येक मुलीला आणि वडिलांना असं कणखर बनव परमेश्वरा की मुलाकडच्या किंवा सासरच्या लोकांनी त्या मुलीला टाकून दिलं किंवा काहीही त्रास दिला तरी ती मुलगी भक्कम आणि तिच्या पायावर उभी राहणारी असायला पाहिजे. प्रत्येक सासरचे लोक हे त्रास देणारे नसतात. ती वहिनी सगळं काम करून बसली आहेत, पण मम्मी भाकर टाकते, तिचं काम सर्व झालेलं आहे. पण बघा, ही एवढी सूट आहे, मोबाईल खेळते, मॅगी खाते, पण हे माझ्या सासरे आम्हाला असं अलाउड नाही. पण माझं माहेर तुम्ही बघू शकतात, किती आईवडील फ्रीडम आहेत सुनांना देखील. तर हे एक जिवंत उदाहरण आहे. साडी घालून कंटाळा येतो म्हणून ड्रेसवर फटाके वाजवत होते आणि दुसऱ्या दिवशी शर्वळीने त्यांनी फटाके वाजवले. तर मी त्याला बोलले, मी सासरी वाजवले नाही आणि आता आज उद्या जर वाजवले नाही तर दिवाळी संपून जाईल आणि तो आनंद राहूनच जाईल, म्हणून घेतले फटाके वाजवून. आणि तुम्ही आनंद घ्या फटाक्यांचा. तर व्हिडिओकडे पुढे वळूया. दुसऱ्या दिवशी आम्ही नांदूर नाका येथे टेक्स्टाईल, ओझर टेक्स्टाईल, लक्ष्मी टेक्स्टाईल, शारदा टेक्स्टाईल, त्याच्यानंतर बालाजी, असे बरेच होलसेल रिटेल साड्यांचे दुकानं आहेत. आम्ही तेथे साड्या घेण्यासाठी गेलो होतो, पण भरपूर साड्या महाग आहेत. आत्ताच्या ज्या फॅशन आहेत, कॉपर, काठपदराच्या पैठण्या, सगळ्या 2-2 हजाराच्या पुढे आणि स्टॉक हा जास्त म्हणजे उरलेला माल होता. दिवाळीची खरेदी झालेली असते, त्यामुळे साड्या ह्या कमी शिल्लक असतात, परंतु भरपूर मोठं दुकान आहेत आणि किरकोळ खरेदी केली. तर मुलांची चालली होती मस्ती आणि आम्ही बघत होतो साड्या, परकर, गाऊन, ब्लाऊज देखील छान होते, रेडीमेड छान छान होते. पण त्या ब्लाऊजचा काय प्रॉब्लेम असतो, उंची खूप असते, त्यामुळे काय होतं, त्याला अल्टर करावा लागतो. ह्या ब्लाऊजला आतून कॉटनचं अस्तर नसतं आणि मग तो पुन्हा खोलायचा, अल्टर करून कमी उंचीचा करायचा. तर हे किचकट काम कोणी करत नाही, म्हणून प्रॉब्लेम येतो. नाहीतर ब्लाऊज खरंच छान असतात आणि
मार्टला देखील आम्ही गेलो होतो, पण तिथे मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मला व्हिडिओ शूटिंग करता आली नाही. पण तिथे देखील खूप महाग असतात कपडे. हे बघा, तुम्ही बघू शकता, साड्यासुद्धा इतक्या सुंदर आहेत काठपदराच्या. ही जी ग्रीन कलर आणि हा स्काय ब्लू कलर खाली होता, तो मला खूप आवडला. पण याच्या किमती 2-2 हजाराच्या आहे. ह्याच साड्या आमच्या येथे 650ला मिळतात. त्यामुळे मी 1,500मध्ये 2,000मध्ये 3 साड्या आल्या असत्या. त्यामुळे मी ते काही योग्य वाटलं नाही मला घेणं, म्हणून मी नाही घेतल्या. हे जे मोठे दुकान असतात आपल्याला वाटतं, पण किमती खूप महाग असतात. डी मार्ट ह्या मोठ्या मोठ्या दुकानामध्ये मला बिलकुल आवडत नाही. ह्याच साड्या जर तुम्ही दारावर सूत पाहून व्यवस्थित घेतल्या की दारावर साड्यांवाला येतो, तर ह्या साड्या 650ला मिळतात. आणि मी माझी एक रेड कलरची कॉटनची साडी आहेत, काठपदराची कॉपरचं. तर ती साडी दुकानात 1400 रुपयाला आहेत आणि मला ती साडी 600ला मिळाली. त्यामुळे तर तुम्ही देखील ह्या दुकानात येऊन साडी खरेदी करू शकतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांची रजा घेते आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद करते, आभार व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ ब्लॉग इथंच संपवते. थँक्यू.